मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप थकीत आहेत। मे महिना सुरू होऊनही पैसे खात्यात न आल्यानं महिलांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये। त्यामुळे लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे। यवतमाळच्या लाडक्या बहिणींशी संवाद साधलेला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। आम्हाला है ना 3 महिने झाले पैसे लाडक्या बहिणीचे आलेच नाही आहे। आम्हाला खेती नाही, वागी नाही, काहीच नाही। आम्ही है धंद्यालाच जातो, पलगव बाजा घेऊन। सांगा काय त्रास होते, काय मागणी तुमची आहे? आता आमची मागणी एक आहे सर, मी लालू शिंदे बोलत आहो। आम्हाला कसं आता मागच्या त्या महिन्यात मिळाले, आता ह्या महिन्यात 2 महिन्याचे काय आता मिळाले नाही। आमच्या भावानं 2500 देतो म्हणून कबूल केले, पण आता आम्हाला त्याच्या खुशीनं जे काय आम्हाला ते देतं बस आम्ही त्याच्यातच खुश आहोत। पण आता कसं महिन्याच्या महिन्याला आम्हाला राशन तर मिळते कंट्रोलचं, पण आता त्याच्यासाठी आम्हाला तेल पाण्याला काही लागण ना, त्यांच्याकडून भावाकडून सांगा। आमची समस्या एकच आहे का दर महिन्याला आम्हाला टाका, आमची चूल चक्की चला। पैसे मिळाले नाही तर काय अडचणी येते? केवायसी करा, केवायसी केली तरी केवायसी झालीच नाही म्हणते। लाडकी बहीण योजनेमधल्या सुमारे 65 लाख अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घ्यायच्या तयारीत आहे। पडताळणी प्रक्रियेमुळे मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अद्याप वितरित झालेले नाहीत। मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या मते मे महिन्याची प्रक्रिया सुरू झालेली असून मे अखेर किंवा जून मध्ये थकीत हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात। 65 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यामुळे आता त्यांच्याकडून किमान शक्य असलेल्या ठिकाणांहून रक्कम वसूल करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। त्या मोठ्या तपास मोहिमेनंतर पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारने कठोर पावले उचललेली आहेत। महिलांच्या पाकिटात हात घालत असाल तर हा गुन्हा आहे। लाडकी बहीणचे पैसे परत घेण्याच्या निर्णयावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जर कोणी बनावट कागदपत्र भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीमध्ये हात घातला असेल आणि त्यांच्या खिशात किंवा त्यांच्या पर्समध्ये पैसे गेले असतील तर तो गुन्हा आहे। आणि सरकारला जर कळत असेल की सरकारी तिजोरीची लूट होते तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे। सगळ्या शिल्पा नरोडे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिल्पा, 65 लाख हा मोठा आकडा आहे। सरकार जर वसुली करण्याचे प्रयत्न करणार असेल तर त्यासाठी काही त्यांनी कार्यपद्धती ठरवलेली आहे का? कशा पद्धतीने ही वसुली होईल? नम्रता, आपण जर पाहिलं तर महायुती सरकारला तारणहार ठरलेली, महायुती सरकारला अभूतपूर्व निवडणुकांमध्ये यश मिळवून देणारी एकमेव योजना होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना। आणि याच योजनेमुळे महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यामध्ये देखील मोठं यश आलेलं आपण पाहिलं। मात्र लाडकी बहीण योजना ज्यावेळी सुरू केली, अंमलबजावणी झाली, त्यावेळी 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेच्या लाभार्थी झाल्या। मात्र त्यानंतर या योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचं आढळून आल्यानंतर राज्य सरकारने तातडीने कारवाई करायला सुरुवात केली। आणि ज्यावेळी राज्य सरकारने ही कारवाई करायला सुरुवात केली त्यावेळी अनेक महिला ह्या अपात्र ठरताना पाहायला मिळत होत्या। त्यामध्ये सरकारी काम करणाऱ्या महिला असतील, नोकरदार वर्ग असतील किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असतानाही अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर ती पडताळणी सुरू केली। आणि आता जर आपण पाहतोय तर मार्च महिना असेल, एप्रिल महिन्याचे जे 2 महिन्याचे हप्ते आहेत ते देखील अजून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले नाही। त्यात आता पुन्हा एकदा ह्या राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये पडताळणी सुरू केलेली आहे। आणि पडताळणी सुरू करत असताना 65 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत। आणि आता ह्या ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची पडताळणी देखील सुरू झाल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे मंत्रालयातून तशी माहिती देखील आलेली आहे। राज्य सरकार असेल किंवा मंत्रालय असेल यांचे एकमेव उद्देश फक्त हेच आहे की पात्र लाभार्थ्यांना हे पैसे मिळावे। अगदी शिल्पा, त्यामुळे सरकार आता कशा पद्धतीने ही पडताळणी करते, कशा पद्धतीने हे पैसे परत घेतले जातात ते बघावं लागेल। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी। लाडकी बहीण योजना अपडेट बघा, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्यात शेवटचा हप्ता मिळाला होता। शेवटचा हप्ता तुम्हाला महिला भगिनींनो फेब्रुवारी मध्ये मिळाला होता, बरोबर आहे की नाही? फेब्रुवारी मध्ये तुम्हाला 1500 मिळाले होते। आता 3000 रुपये कोणाकोणाला पाहिजे, ज्या ज्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये 3000 रुपये लिहून पाठवा, म्हणजे सरकारला पण समजलं पाहिजे की लाडक्या बहिणींना आता 3000 रुपयेच पाहिजे।
तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचंय. एकही महिलांनी न चुकता, बघा, एकही महिलांनी चुकायचं नाहीये. सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये पाहिजे, 3,000 रुपये पाहिजे असं लिहून पाठवा. म्हणजे सरकारला समजलं पाहिजे लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये पाहिजे आहेत. कारण बघा, शेवटचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारीमध्ये आलेला आहे. नंतर आता जर आपण पाहिलं तर तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाहीये. आता बघा, जर आपण पाहिलं तर मात्र आता मे महिन्याची ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 9 तारीख आहे. बघा, मे महिन्याची 9 तारीख आहे. 4 तारीख पण उलटलेली आहे. मात्र पुढील हप्त्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता माहिती जी ती समोर आलेली नाहीये. बघा, पुढचा जो हप्ता आहे, हा पुढचा हप्ता कधी येणार याच्याबाबत स्पष्ट तारीख आलेली नाहीये. फिक्स जी तारीख असते ती तारीख आलेली नाहीये. बरोबर आहे, फिक्स तारीख आलेली नाहीये. पण याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की तुम्हाला मार्च आणि एप्रिल या दोघं महिन्यांचे पैसे जे ते तुम्हाला येणार आहेत म्हणजे आहेत. बघा, त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यांचे हप्ते कधी मिळणार याची चर्चा महिलांमध्ये सुरू आहे. महिलांमध्ये ही पण चर्चा सुरू आहे की तिघ हप्त्यांचे पैसे यायला पाहिजे. म्हणजे काय, मार्च पण आला पाहिजे, एप्रिल पण आला पाहिजे आणि मे पण आला पाहिजे. असे एकूण 4,500 रुपये आले पाहिजे अशी पण चर्चा महिलांमध्ये सुरू आहे. परंतु आता आपण जर पाहिलं तर सरकारवर ते डिपेंड आहे. जर तुम्हाला 3,000 रुपये पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, 4,500 पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. लाडक्या बहिणींनो, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती रुपये पाहिजे. बघा, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जातात. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचे जे पैसे ते जमा केले जात होते. सुरुवातीला जो हप्ता आहे तो ऍडव्हान्स दिला जात होता. बघा, जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा हप्ता ऍडव्हान्स दिला जात होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर हप्ता जो आहे तो शेवटच्या आठवड्यात येत होता. शेवटच्या आठवड्यात येत होता म्हणजे ज्या महिन्याचा हप्ता असेल तो शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये तो हप्ता तुमच्या खात्याला जमा केला जात होता. त्याच्यानंतर हप्ता जो आहे तो नेक्स्ट मंथच्या पहिल्या आठवड्यामध्ये यायला लागला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये यायला लागला, नेक्स्ट मंथच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये. आता जर आपण पाहिलं तर जवळपास 2 महिने झाले तरी देखील पैसे आलेले नाही. 3रा महिना सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही खूप महत्वाची अपडेट आहे, खूप महत्वाची माहिती आहे की लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये पाहिजे आहेत. सरकारने पण याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे तो दिला पाहिजे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते ते 10 तारखेपर्यंत येत होते, पण आता असं आलेलं नाहीये. यावेळेस मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते एकत्र मिळणार का की फक्त एकाच महिन्याचा हप्ता जमा होणार याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. पण शक्यता तरी आहे की यावेळेस 3,000 रुपये तुम्हाला येतील. म्हणजे मार्चचा पण हप्ता येईल आणि एप्रिलचा पण हप्ता येईल. मेचा हप्ता तुमचा पेंडिंग असणार आहे. आता ई-केवायसी प्रक्रियेनंतर राज्यातील सुमारे 54 लाख महिलांचा या योजनेतील लाभ बंद करण्यात आल्याची माहिती आहे. बघा, ज्यांनी ई-केवायसी केलेली नाहीये त्या महिलांचा जो लाभ आहे तो लाभ तुमचा बंद करण्यात आला आहे. का? कारण तुम्ही केवायसी केलेली नाहीये त्याच्यामुळे. त्यानुसार आता सुमारे 1,89,00,000 महिला पात्र आहेत. त्या महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. मात्र अनेक महिलांच्या खात्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचेही हप्ते अद्याप जमा झाले नसल्याची तक्रार समोर आली आहे. बहुतेक महिला आहेत ज्या महिलांना जानेवारीचे पैसे आले नाहीत, फेब्रुवारीचे पैसे आलेले नाहीत. तुम्हाला पण असं झालंय का जानेवारीचे पैसे आले नाहीत, फेब्रुवारीचे पैसे आलेले नाहीत? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवायचं. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.